पत्रकार परिषदा घेतल्या। संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा झाल्या आणि कालपर्यंत 63 पत्रकार परिषदा महाराष्ट्रामध्ये झाल्या। या पत्रकार परिषदांमध्ये 7 विषय आम्ही काढले होते। त्याच्यामध्ये शेती क्षेत्राशी संबंधित मुद्दे, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, कोरोनाशी सामना करण्यामध्ये आलेलं अपयश, महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक यांच्याशी संबंधित प्रश्न आणि एकूणच 2 वर्षांचा कारभार भ्रष्टाचार आणि कुशासन यामुळे गाजलेला असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा अभाव, भ्रष्टाचार आणि कुशासन अशा मुद्द्यांवरती या पत्रकार परिषदा घेतल्या। विधानसभेतले विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार विनयजी सहस्रबुद्धे यांच्यासह महाराष्ट्रातल्या प्रमुख 8-9 पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। त्याशिवाय त्या विषयाचा, आता शेती हा विषय असेल तर शेतीच्या संबंधामध्ये आमच्या शेतकरी आघाडीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी अशा पद्धतीने बाकीच्याही पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदांमध्ये भाग घेतला आणि या राज्याचं सर्वांगीण अपयश, चौफेर अपयश राज्य सरकारचं हे आम्ही जनतेसमोर मांडलं। विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडत असताना आमची अपेक्षा होती की 2 वर्ष पूर्ण होत असताना किंवा 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर राज्य सरकार चालवणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापैकी कोणीतरी पत्रकारांसमोर येऊन गेल्या 2 वर्षातल्या आपल्या कामकाजाचा आढावा घेतील, पण तसं काही झालं नाही। बहुधा आढावा घेण्यासारखं काही नाही असं लक्षात आल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला नसावा। कारण या सरकारचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या कारकिर्दीच्या संपूर्ण 2 वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात एकदाही पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे। अशी आणखीन बरीच वैशिष्ट्ये आहेत, मी काय आता त्यांची पुनरावृत्ती करत नाही। पण एक प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर मी उपस्थित करू इच्छितो की हे सरकार कायम केंद्र सरकारच्या नावाने बोटं मोडतं, केंद्राने अमकं केलं नाही, केंद्राने तमकं केलं नाही, केंद्राने आम्हाला हे दिलं नाही वगैरे वगैरे। आपण काय केलंय सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत। कोरोनाच्या साथीमुळे काही काळ सगळे व्यवहार बंद होते, ठप्प होते, कार्यक्रमांना आपण परवानगी देत नव्हतो, हे सगळं होतं आणि त्यामुळे त्या काळामध्ये संसदेची किंवा विधिमंडळाची अधिवेशनं होऊ शकली नाहीत। पण जसजसं लसीकरणाचा वेग वाढला, कोरोनाची साथ नियंत्रणामध्ये आली, जनजीवन सुरळीत व्हायला लागलं, तसतसं हे व्यवहारसुद्धा सुरळीत व्हायला लागले। केंद्र सरकारने गेल्या वर्षीसुद्धा संसदेचं अधिवेशन काही आठवडे चालवलं आणि सर्व कामकाज पूर्ण केलं। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण काळ चालवलं जात नाही, आयोजित केलं जात नाही। आत्तासुद्धा नागपूरला होणारं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे मुंबईला आणणार असं सांगून त्याचा कालावधी फक्त 5 दिवसाचा राहील असं सांगण्यात येत आहे। केंद्र सरकार जर संसदेचं अधिवेशन 5 आठवडे 6 आठवडे चालवू शकतं आणि दिल्लीमधली परिस्थिती आपल्यापेक्षा अधिक वाईट आहे असं आपणच सांगत असतो,
तरीसुद्धा केंद्र सरकारचं संसदेचं अधिवेशन एवढा पूर्ण काळ चालवतं, सगळे विषय पूर्ण करतं, तर महाराष्ट्रातल्या विधिमंडळाचं अधिवेशन का चालवलं जात नाही? पत्रकारांपासून पळणारं सरकार, पत्रकारांना सामोरं जायला घाबरणारं सरकार विधिमंडळाला सुद्धा सामोरं जायला घाबरतं का, असा माझा प्रश्न आहे. तेवढा फक्त आज या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित करतो. आपल्याला या संदर्भात काय विचारायचं असेल तर विचारू शकता. 2 वर्षात एकही अधिवेशन योग्य पद्धतीनं पार पडलेलं नाही. खास करून नागपूरला हे अधिवेशन होणं गरजेचं होतं. तसं देखील आग्रह काँग्रेसचा असेल किंवा इतर पक्षांचा दिसत नाही. मुळात अधिवेशनच कसं होणं याकडे हे चाललंय. तुम्ही कसं बघताय? कारण काँग्रेस खूप आग्रही होतं विदर्भात अधिवेशनासाठी. मुळामध्ये नागपूरचं हिवाळी अधिवेशन दरवेळेला रद्द करण्याचा प्रकार हा एका अर्थाने संविधानाचा भंग करणारा प्रकार आहे. कारण नागपूरच्या संदर्भात, विदर्भाच्या संदर्भात 371(2) असं एक स्वतंत्र कलम आपल्या संविधानात समाविष्ट केलेलं आहे आणि त्या 371(2)च्या माध्यमातून विदर्भाला आणि अर्थातच नागपूरला काही मुद्दे आपण मान्य केलेले, त्या मान्य केलेल्या मुद्द्यांमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला होणं हा संविधानामध्ये आलेला मुद्दा आहे. परंतु हे सरकार त्याचंसुद्धा भान बाळगायला तयार नाही. म्हणजे या सरकारला, जे सरकार संविधानाची शपथ घेऊन, ज्या सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री संविधानाची शपथ घेऊन मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बैठकीत बसतात, मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसतात, पण शपथ घेतल्यानंतर मात्र त्यांना संविधानाची बांधिलकी आठवत नाही, हे दुर्दैव आहे. आणखीन काही? ऐसा है कि विधिमंडल का अधिवेशन नागपुर में करना ये कोई केवल शीतकालीन पर्यटन का मुद्दा नहीं है. हमने संविधान में 371(2) ये आर्टिकल समाविष्ट किया है. ये समाविष्ट करने के समय विदर्भ को, नागपुर को कुछ मुद्दे देना हमने कबूल किया है और उन मुद्दों के तहत महाराष्ट्र विधिमंडल का एक सत्र, एक अधिवेशन नागपुर में होना, ये संविधान का बंधन है. लेकिन ये सरकार इस संवैधानिक मुद्दे को भी अनदेखा कर रही है. दुर्भाग्य की बात यह है कि जो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री संविधान का आश्रय लेकर, संविधान के कारण, संविधान की मदद से, संविधान की शपथ लेकर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या मंत्री के कुर्सी में बैठते हैं, एक बार कुर्सी में बैठ जाने के बाद वो कसम भी भूल जाते हैं और संविधान भी भूल जाते हैं. और इसका अनुभव हम महाराष्ट्र में पिछले 2 सालों से ले रहे हैं. यही महाराष्ट्र के जनता का जो दुर्भाग्य है वो ये है. एक बात और मैं हिंदी में स्पष्ट करना चाहूँगा कि महाराष्ट्र में 3 राजनीतिक दलों का महाविकास आघाड़ी सरकार सत्ता में आया. इसको 2 साल पूरे हुए, अभी 1-2 दिन पूर्व. इस सरकार का 2 साल का जो लेखा जोखा है वो लोगों के सामने रखने के लिए भारतीय जनता पार्टी ने पूरा 1 सप्ताह महाराष्ट्र में पत्रकार परिषदों का आयोजन किया. उसमें 63 पत्रकार परिषद हुई, पत्रकार वार्ताएं हुई. इन वार्ताओं में हमारे विधानसभा के विपक्ष के नेता माननीय देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश के अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटिल, विधान परिषद के विपक्ष के नेता माननीय प्रवीण जी दरेकर, सांसद प्रकाश जी जावड़ेकर, विनय जी सहस्रबुद्धे, डॉक्टर हिना गावित, पंकजाताई मुंडे, इन सभी नेताओं के साथ अन्य भी पदाधिकारियों ने, नेताओं ने इन पत्रकार वार्ताओं में हिस्सा लिया.
और इस राज्य सरकार का अपयश जो सभी क्षेत्रों में है उसका पूरा लेखा जोखा हमने जनता के सामने रखा। हमारी अपेक्षा थी कि सरकार के प्रमुख मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री कोई न कोई इन 2 सालों का औचित्य रखते हुए लोगों के सामने आएंगे और अपने 2 साल के काम का लेखा जोखा लोगों के सामने रखेंगे, लेकिन ऐसा हुआ नहीं। ये सारे नेता पत्रकार वार्ता से डरते हैं, इसलिए किसी पत्रकार वार्ता में आते नहीं हैं, और साथ ही साथ विधिमंडल को भी डरते हैं, इसलिए विधिमंडल का कामकाज भी चलाते नहीं हैं। हर बार केंद्र सरकार की तरफ उंगली दिखाने वाले महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के नेता ये बात भूल जाते हैं कि केंद्र में संसद का अधिवेशन पूरे 5 हफ्ते चलता है, सारा कामकाज पूरा होता है, अभी भी शुरू है। अगर केंद्र की तरफ उंगली दिखाने का इतना शौक है तो केंद्र के समान महाराष्ट्र विधिमंडल का अधिवेशन भी पूरे रूप से चलाए और विधिमंडल का सामना करे, यह अपेक्षा हम सरकार से रखते हैं। लेकिन अगर पत्रकारों से लेकर विधिमंडल तक हर चीज़ को डरने वाली सरकार अगर होगी तो महाराष्ट्र की जनता को केवल भगवान का ही सहारा रहेगा। थैंक यू। सर, परत एक अधिवेशनासंदर्भात प्रश्न आहे। मागच्या 2 वर्षात जर बघितलं तर ज्या ज्यावेळी अधिवेशन होण्याची किंवा चर्चा सुरू होते, कुठला ना कुठला नवीन व्हॅरियंट येतो आणि मग ती चर्चा परत सुरू होते, निर्बंधाच्या गोष्टी होतात आणि या सगळ्या गोष्टी। तुमचं वैयक्तिक मत काय? कारण एकही अधिवेशन झालं नाही, त्यानंतर परत पुढे निर्बंधाकडे हे सरकार वाटचाल करते असं वाटतंय का नेमकं अधिवेशनाच्याच वेळी? आणि याला जोडून माझा एक प्रश्न आहे। आरोग्यमंत्री म्हणतात की पहिलीच्या मुलांनी सुद्धा शाळेत या, पण मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही। मुख्यमंत्र्यांना काय सांगत नाही की तुम्ही पण या, सगळं सुरक्षित आहे, काही हरकत नाही? कारण जे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच माझ्यापेक्षा अधिक चांगली माहिती आहेत, आणि दरवेळेला विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावरच नवा व्हॅरियंट सापडण्याचा योगायोग हा तुम्ही सुद्धा लक्षात आणून दिलात। एका बाजूला राज्याचे आरोग्यमंत्री शाळेतल्या मुलांना पहिलीपासून शाळेत यायचा आग्रह करतात, दुसऱ्या बाजूला शाळेमध्ये येणाऱ्या मुलांच्या ज्या रिक्षा आहेत किंवा त्यांना आणणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांना मात्र परवानगी नाही आहे। म्हणजे मुलांनी शाळेत यायचं कसं या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही। म्हणजे हे कामाची एक खूप अजब पद्धत आहे की एका बाजूला सांगायचं आम्ही तुमच्यावर काय बंधनं ठेवली नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र 25 गोष्टी अशा करून ठेवायच्या की त्याच्यामधून काही केल्या माणसाला बाहेर पडता येणार नाही। म्हणजे म्हणायला तर आम्ही सगळं आम्ही कुठं थांबवलं तुम्हाला, तुम्ही नाही झालं, आम्ही कुठं शाळेतल्या मुलांना येऊ नका सांगितलं। आता त्यांना शाळेत जायला रिक्षा नाही मिळत तर त्यांनी चालत जावं, पालकांची जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी। पण माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारं सरकार, या सरकारचे मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले की माझा महाराष्ट्र, माझी जनता, माझी मराठी माणसं ह्याच्याशिवाय बोलत नाहीत। पण माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी पुढे नाही म्हणत, माझा महाराष्ट्र इथंच थांबतं, माझी जबाबदारी नाही। त्यामुळे सगळ्या प्रकारची जबाबदारी नाकारणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आपण दुर्दैवाने बघतो। त्याच्यामध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला भारतीय जनता पार्टीने पूर्ण पाठिंबा दिला। आमचे नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे त्या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांबरोबर होते सातत्याने, आणि ज्या वेळेला पगारवाढीचा प्रस्ताव सरकारने मोठ्या संघर्षानंतर मंजूर केला त्यानंतर आमच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं की बाकीच्या मुद्द्यांबद्दल जे काही न्यायालयात कामकाज चालू आहे आणि जे काही अहवाल येण्याची आपल्याला अपेक्षा आहे ती येईपर्यंत आपण आंदोलन थांबवलं पाहिजे अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती। आमच्या नेत्यांची भूमिका यांच्यापेक्षा काही भारतीय जनता पार्टीची वेगळी भूमिका नाही, त्यामुळे
या संदर्भामधली आमची भूमिका आम्ही त्याच्या वेळेला स्पष्ट केली. आणखीन काय? धन्यवाद. माझं कुटुंब माझी जबाबदारी.